त्यानं स्वतःचा फोटो टाकून त्यावर भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवलं। स्वतःला संपवतोय असं स्टेटस टाकून तो पोलीस तब्बल 6 दिवस बेपत्ता राहिला। त्यानं आपल्या लेकीच्या वाढदिवसाचं आधी भावनिक स्टेटस ठेवलं। त्याच पोस्टमधून त्यानं स्वतःला का संपवतोय याचं कारणही लिहिलं। पण 6 दिवसांनंतर तो पोलीस पुन्हा घरी सुखरूप परतलाय। पण गेली 6 दिवस तो पोलीस कर्मचारी कुठे होता? त्याने अचानक असा निर्णय का घेतला? त्या पोलीस कर्मचाऱ्याला असं पाऊल उचलायला कुणी भाग पाडलं? याचं गूढ आता उकललंय। ते गूढ काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। ती व्यक्ती मानसिक ताणतणावामध्ये घरातून निघून जाते, पीआय साहेबांच्या नावाने सुसाईड नोट लिहिली आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की त्याला 2 दिवसानंतर सोडणार, ही कितपत योग्य आहे? तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव निखिल रणदिवे आहे। निखिल रणदिवे हे पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनला हवालदार पदावर कार्यरत आहेत। 5 डिसेंबरला रणदिवेंच्या एका स्टेटसनं एकच खळबळ उडाली। या स्टेटसमध्ये त्यांनी आपल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले होते। यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी आपला मानसिक छळ केल्याचा त्यांनी आरोप केला। त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा फोटो स्टेटसला टाकून त्यावर भावपूर्ण श्रद्धांजलीचा एक मेसेजही लिहिला। आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना निखिल रणदिवेंनी लिहिलं की माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस, पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता, पण मी पोलीस नोकरी करतो, तिथं वरिष्ठांची मनमानी चालते। तसेच 4-5 दिवसांपूर्वी तू आजारी होती, पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं नाही। यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्षापासून सतत त्रास देत आहे। माझा नाईलाज आहे, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतोय। माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा। निखिल रणदिवे यांची ही नोट पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी थेट यवत पोलीस स्टेशन गाठत वरिष्ठांना याबाबत जाब विचारला। कधी आत्महत्या केल्यानंतर सोडणार कसं आहे बाबा? मला सांगा ना, सोडणार म्हणजे कधी सोडणार? जिवंत आहे नाही की ती व्यक्ती मानसिक ताणतणावामध्ये घरातून निघून जाते, पीआय साहेबांच्या नावाने सुसाईड नोट लिहिते आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की त्याला 2 दिवसानंतर सोडणार, ही कितपत योग्य आहे? 2 दिवसानंतर नाही, ज्या ठिकाणी आपण कुठलाही पोलीस कर्मचारी असो त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचं कामकाज बघून त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, सध्या कुशेगावची यात्रा आहे, बंदोबस्त आहे। साहेब, यात्रा एखाद्याच्या जीवापेक्षा त्याच्या मुलाला ऐका ना, मला सांगा, संसार का करतो तो किंवा नोकरी का करतो? मुलासाठी करतोय ना, मग त्यांनी त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा नाही करायचा का? मी 1 वर्षापासून सुट्टीवरती गेलो नाही। ऐका, मी 1 वर्षापासून सुट्टीवरती गेलो नाही। मी असं म्हणत नाही माझ्या मुलासाठी मी हे करतोय म्हणून ड्युटी। मी माझ्या मनाने इथं ड्युटी करण्यासाठी आलोय। स्वतः त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट लिहून आलोय। तुम्ही पोलीस स्टेशन आणि त्याच्या या डिव्हिजन मध्ये जरी चौकशी केली ना, त्याच्या मी सर्व चौकशी करतोय, तेच माझं काम चालू आहे। त्याला खूप मानसिक त्रास झालेला आहे। ठीक आहे ना, आम्ही चौकशी करू त्यांच्या मानसिक त्रासाची। ते कुणामुळे झालेलं आहे? ज्यामुळे झाला असेल, ज्या व्यक्तीमुळे झालेला आहे, ऐका, ते मला अजूनपर्यंत भेटलेलेच नाही, तर माझ्यामुळे त्यांना त्रास होण्याचा काय संबंध? काही तसं नाही। निखिल रणदिवे यांच्या निमित्तानं वरिष्ठ पोलीस आपल्या सहकाऱ्यांचा इतका छळ करतात का, अशी कुजबूज सुरू झाली। या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। त्यामुळे काहीही झालं तरी निखिल रणदिवे यांना शोधून काढायचं आणि या प्रकरणाचा छडा लावायचा, असा पोलिसांनीही चंगच बांधला। यासाठी पोलिसांच्या 5 तुकड्या तयार झाल्यात। पोलिसांची 5 पथकं निखिल रणदिवे यांचा शोध घेत होती। पोलिसांवर दबाव वाढत होता। निखिलचे कुटुंबीय पोलिसांना जाब विचारत होते। माणूस गायब होईस्तोवर त्याला कोण छळतं, असा प्रश्नही ते पोलिसांना विचारत होते। माणूस गायब झाला, कोणाला की त्यांना सुट्टी मिळेल म्हणून. कोण नाही, मला मेसेज पडलेले ह्याच्यात
ते बी आम्हाला सांगितलं ते द्या म्हणजे त्याला त्रास झाल्यामुळे तुम्ही सुट्ट्या देता का? त्यांना सांगा म्हणून मग आम्ही आणि मला काल एक फोन आला होता त्याची बदली झाली म्हणून सांगा शिक्रापूरला. कसं काय असं तुम्ही म्हणता लगेच तुम्ही? बत्ती टाकली, माणूस गेला की लगेच माणूस- बत्ती म्हणून टाकलेली नाही नाही. नाही 2 दिवसांनी होणारच आहे ना. आज उद्या होणारच होती ना. होणार होती का नाही खरं बोला. काय काय होणार होतं मला काल फोन आला होता निखिलला सांगा की तुझी बदली झालेली आहे शिक्रापूरला. त्याला सांगा हा, म्हणजे असा त्रास झाला माणूस निघून गेला आत्महत्या करायला गेला तेव्हा म्हणता का तुम्ही त्याची बदली झाली म्हणून? लगेच बदली झाली का? लगेच बदली कशी झाली अशी? अशातच 10 डिसेंबरचा दिवस उजाडला. 10 डिसेंबरच्या रात्री निखिल रणदिवे अचानक आपल्या राहत्या घरी प्रकटलेत. त्यांना सुखरूप पाहून पुणे पोलीस आणि रणदिवे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास घेतला. पण या निमित्तानं खरंच पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी निखिल रणदिवे यांचा मानसिक छळ केला का? पोलीस खात्यात कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून खरंच इतका मानसिक त्रास दिला जातो का? असे प्रश्न विचारले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही केली जाते. या सगळ्यात निखिल रणदिवे यांनी वाईट पाऊल उचललं नाही आणि ते सुखरूप घरी परतलेत, यावरून समाधान व्यक्त केलं जात आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.